याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असू भलते ठाई सुख दुःखा नाही जाडा महा। आणि सायास न करीन धर्यास होईन उदास सर्व भावे। मोक्षा माघरी कामारी हे दाशी होय सांगवायशी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकुं प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास का अतुलित बलधाम भीम शैलावदेहम धनुजवन कुशानुमुक्तानि नामग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तम आत्मजातं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवनू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। प्रस्तुत प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारांचा 5 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडले। कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देतात तसा आपल्या या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानमध्ये उदगीर या ठिकाणी या मैदाशी परिसरामध्ये कशा निमित्ताने कार्यक्रम आहे जवळजवळ बसलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे। आदरणीय परमपूज्य गुरुवर्य सिद्ध संत विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा माझ्याकडे आलेली। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। माझ्या दैवाने भाग्याने सेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे। या सप्ताहाचं आयोजन सर्व महाराजांची भक्त मंडळी, गावकरी मंडळी, विश्वस्त मंडळी, त्याचप्रमाणे महाराजांचे उत्तराधिकारी मठाधिपती आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य भास्करजी महाराज यांच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय। आजची सेवा जी आहे ही काय उपदेशात्मक सेवा नाही तर सेवात्मक सेवा आहे। महाराजांची सेवा करायची म्हणून या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि काहीतरी माझ्या पूर्वजन्माची पुण्य असेल म्हणून या ठिकाणी येण्याचा काय झालेला आहे योग आलेला आहे। आणि मी इथं आल्यानंतर कीर्तनाला उभा राहिलो आणि मला असं वाटायला लागलं की पंढरपूरला बंकट स्वामी महाराजच्या मठातच कीर्तन करायला लागले। कारण आपल्या बंकट स्वामी महाराजच्या मठामध्ये असाच मठ आहे तुम्हाला सांगतो 3 मजली। टाळकरी असेच उभा राहतात, मृदंगाचार्य असेच उभे राहतात आणि सगळ्यात आवडले
ते म्हणजे चोपदार आवडले तालात कार्यक्रम चाललेला होता. मला असं वाटतं की आमच्या जवळचं एखादं पोरग इथं ठेवून यांना घेऊन जावा. कारण कार्यक्रम करत असताना उत्साहामध्ये आनंदामध्ये कार्यक्रम केला पाहिजे. याचा अर्थ हे चोपदार टाकाव होत असा त्याचा अर्थ नाही बरं का. तुम्ही पण सांगले बरं का. चोपदाराचा फार मोठा अधिकार असतो. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये चोपदारांनी जर नुसती अशी काठीवर केली तर सगळ्या महाराज लोकांना थांबावं लागतं, टाळकऱ्याला थांबावं लागतं. आणि जर माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये कीर्तन जर वाढलं कीर्तनकाराकडून तर चोपदाराचा अधिकार आहे जाऊन बुक्का लावायचा कीर्तनकाराला आणि कीर्तनकाराने लगेच जय विठ्ठल घ्यायचं. सगळं काही या ठिकाणी व्यवस्थित आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या बंकटशाही मठाचेच विद्यार्थी नाना महाराज कदम या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भागवताचार्य, त्याचप्रमाणे कीर्तनकार, तसेच विविध क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या आदरणीय हरिभक्तीपरायण अंजलीताई केंद्रे महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे गायनाचार्य, वादनाचार्य, अनेक महाराज मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहे. संपूर्ण माता भगिनी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने गुरुवर्य विठ्ठल बाबा माझ्याकडून सेवा करून घेतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांना विनंती आहे मधून मधून हाताने टाळी वाजवान मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हणजे तुमच्या भजनाच्या पुण्याईवर जसं काही मला 2 शब्द बोलता येतील त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो. हॅलो हॅलो हॅलो. विषय असा आहे जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग आहे. या जगामध्ये आपण जर विचार केला जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रहीतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रेया किंवा दुर्लभो मानुषो देहो देहीनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्नी वैकुंठ प्रियदर्शनम. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक तर नरदेह प्राप्त होणं अवघड आहे. परमार्थामध्ये आवड उत्पन्न होणं, संत महात्म्यांचं दर्शन होणं तेही पेक्षा अवघड आहे. आणि देवाची प्राप्ती तर सगळ्यात अवघड सांगितलेली. खरं तर हा नरदेह जो आहे ना आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ नये, पण नरदेह प्राप्त झालेला एक न्याय सांगितलेला आहे. कागत आली
कसला असतो काळा? कसला असतो कावळा? आमच्याकडे सगळे पांढरीच कावळे. बगळा पण म्हणलं. कावळा आणि बगळा काय सारखीच बरं का. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडत नाही, पण तो सापडला. आणि आंधळाच माणूस प्रमाण बी म्हणला बरं का, त्याला सापडला. ते सापडला कावळा. बारकाईने आपण जर विचार केला तर कावळा इतर दृष्टीने वाईट असेल, पण श्राद्धाच्या वेळेला, त्याचप्रमाणे दहाव्याच्या वेळेला, गोड जेवणाला आमच्या तिकडं कावळ्याशिवाय पिंड शिवत नाही कुणी. कावळा शिवावा लागतो, माणसाला समाधान होतं. कावळा इतर दृष्टीने वाईट जरी असला तरी विद्यार्थी म्हटल्यानंतर विद्यार्थ्याची 5 लक्षणं सांगत असताना कावळ्याला प्राधान्य दिलेले आहे. कसा असला पाहिजे तो विद्यार्थी? काकचेष्टा बकध्यानम स्वानिद्रा तथैवच अल्पहार ग्रहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थी म्हटलं की 5 लक्षणाने युक्त असला पाहिजे. कावळ्यासारखी झोप असली, आपलं दृष्टी असली पाहिजे, बगड्यासारखं ध्यान असलं पाहिजे, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे, आणि ज्याला काहीतरी बनायचंय त्याने अर्ध पोटी राहिलं पाहिजे बरं का. भरपूर जेवायचं नाही, कचून जेवायचं नाही. आणि घराचा त्याग असल्याशिवाय विद्यार्थी घडू शकत नाही. तात्पर्य मला सांगायचं की कावळ्याचं लक्ष काय जर असेल तर ध्येयाकडे लक्ष असतं. काकचेष्टा बकध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पहार ग्रहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. 5 लक्षणाने विद्यार्थी म्हटलं की युक्त असला पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे, आंधळा जो आपलं कावळा जो आहे ते डोळस माणसाच्या हाताला लागत नाही. मग आंधळ्याच्या हाताला लागेल का? नाही लागणार. कावळ्याचा विचार जर केला तर आपल्याकडे म्हण आहे अशी, पक्षामध्ये हुशार जर कोण असेल तर तो म्हणजे कावळा. कुठं चालले? कावळा काय सापडायचा नाही तुम्हाला. पक्षामध्ये हुशार जर असेल तर तो कावळा आहे. प्राण्यामध्ये हुशार कोण आहे? हा, ऐका माहिती कोणाला? हा, कोल्हा. बरं बरं. पक्षात कावळा आणि प्राण्यामध्ये कोल्हा. आणि अजून माझ्याकडून काहीतरी राहिले विसरून बरं. काही तुझं कीर्तन झाल्याशिवाय मला इथून जाता येणार. माणसाचं मला सांगायचं नाही, सगळ्याला माहित आहे. तात्पर्य मला सांगायचं की न सापडणारा कावळा पण टाळीमध्ये सापडला, तसा हा न मिळणारा नरदेह पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. मग नरदेह प्राप्त झाल्यानंतर संत महात्म्यांचं दर्शन आणि देवाची प्राप्ती. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखणी. भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली की आपल्या जीवनाची इति कर्तव्यता संपली. जगामध्ये समाज जर पाहिला तर 3 प्रकारचा आहे. प्रकाराचे 3. काही सत्वगुणित, काही रजोगुणित आणि काही तमोगुणित. काही प्राज्ञ माणसं आहेत, काही सुज्ञ आहेत आणि काही आज्ञ आहेत. काही श्रेष्ठ माणसं आहेत, काही मध्यम आहेत आणि काही कनिष्ठ माणसं आहेत. प्राज्ञ माणसं प्रतिज्ञा करतात, सुज्ञ माणसं आज्ञा करतात आणि अज्ञ माणसं अवज्ञा करतात. सत्वगुणी माणसं काय करतात? प्रतिज्ञा करतात. रजोगुणी माणसं आज्ञा करतात आणि तमोगुणी माणसं अवज्ञा करतात. श्रेष्ठ जी माणसं आहेत ते काय करतात? प्रतिज्ञा करतात. मध्यम माणसं जे आहेत ते आज्ञा करतात. खालच्या दर्जाचे, त्याला आपण 3rd क्लास म्हणतो, हे का नाही, ते
माणसाची अवज्ञा केल्याशिवाय राहत नाही. खरं तर विचार जर केला तर कुणी कुणाची अवज्ञा करू नये आणि कुणाला कुणी आज्ञा करू नये. आज्ञा जर करायची असेल तर आज्ञा करण्याचा अधिकार फक्त तिघाला आहे. एक तर वेदाने आज्ञा करावी, दुसरी संतांनी आज्ञा करावी आणि तिसरी देवाने आज्ञा करावी. वेदाची आज्ञा जर कोणती असेल, सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्याय अन्मा प्रमदः, मातृदेव भो, पितृदेव हो, आचार्य देव हो, अतिथी देव हो, वेदाची आज्ञा. त्याचप्रमाणे संतांची आज्ञा जर कोणती असेल तर निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, आणि देवाची आज्ञा जर कोणती असेल तर ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानोबराय सांगतात, मनोनी निजवृत्तीनं संडावी, इंद्रिये बरळ नेदावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. ही देवाची आज्ञा आहे. कुणी कुणाला आज्ञा करू नये, कुणी कुणाची अवज्ञा करू नये. करायची असेल तर जीवनामध्ये प्रतिज्ञा करावी. प्रतिज्ञेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिली आहे राजकीय प्रतिज्ञा, दुसरी आहे सामाजिक प्रतिज्ञा आणि तिसरी आहे धार्मिक प्रतिज्ञा. मग या अभंगामध्ये राजकीय प्रतिज्ञा केलेली आहे का धार्मिक केलेली का सामाजिक प्रतिज्ञा केलेली आहे, बारकाईने आपण पाहू. राजकीय प्रतिज्ञा जर कुणी केली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी केली. लोकमान्य टिळक म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, चकारात्मक म्हणायचे. ही राजकीय प्रतिज्ञा आहे. सामाजिक प्रतिज्ञा कुणी केली, महात्मा फुले करतात, सावित्रीबाई फुलेंनी केलेली आहे, महात्मा गांधींनी केलेली आहे. महात्मा गांधी म्हणतात की जोपर्यंत माझ्या भारतवासियाच्या अंगावर कपडा परिधान करण्यासाठी सर्वांना मिळणार नाही तोपर्यंत मी अंगावर कपडा परिधान करणार नाही. सामाजिक प्रतिज्ञा. त्याचप्रमाणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणतात, जोपर्यंत माझ्या भारत देशामध्ये स्त्रियांना शिक्षण मिळणार नाही, माझ्या देशातल्या संपूर्ण स्त्रिया सुशिक्षित बनवल्याशिवाय मी राहणार नाही. याला काय म्हणतात? कोणती प्रतिज्ञा आहे? सामाजिक प्रतिज्ञा. आणि धार्मिक प्रतिज्ञा जर कुणी केली असेल तर ती म्हणजे धर्मवीर संभाजीराजांनी केली. संभाजीराजांना कैद केलं. कैद केलेल्या संभाजीराजांना औरंगजेबच्या समोर उभं केलं. बांधलेल्या अवस्थेमध्ये साखळदंडाने त्यांना बांधलेलं होतं. बांधलेल्या अवस्थेमध्ये औरंगजेबच्या समोर नेऊन उभं केलं. औरंगजेबने पाहिलं बांधलेलं आहे. राग आला होता, संभाजी महाराजांना मारायचं होतं. पण मोठी माणसं हुशार असतात. त्यांना वाटलं ह्याने जर धर्मांतर केलं तर आपल्याला फायदा होईल. शिवासनावर खाली उतरले औरंगजेब आणि उतरल्यानंतर गुडघे टेकले आणि संभाजीराजांना हात जोडले सांगितलं, संभाजी, तो जर इस्लाम धर्म स्वीकार केला तर मी माझी मुलगी तुला देतो. धर्मांतर कर, राजा म्हणून तुला घोषित करतो. ज्यावेळेला हे शब्द ऐकले संभाजीराजांनी त्यावेळेला राग आला आणि रागाच्या भरात असं बोट समोर केलं आणि औरंगजेबला सांगितलं, औरंगजेब खबरदार म्हणले, मला हाल करून जरी मारलं धर्मासाठी मी मरेन पण धर्मांतर करणार नाही. राग आला, मारलं संभाजीराजांना. धर्मासाठी ते मेले पण धर्मांतर केलं नाही. अलीकडे कलियुगामध्ये आपण जर विचार केला तर थोडा तुकडा जर कोणी टाकला तर लोक धर्मांतर करतात. याचा धरील अभिमान आणि करीन आपुले जतन. धर्म मात्र कोणी सोडला नाही पाहिजे. विठ्ठला संभाजीराजांचं वाक्य, प्राण गेला तरी 72 परंतु माझा प्रिय हिंदू धर्म सोडणार नाही. त्याला धार्मिक प्रतिज्ञा म्हणतात. धार्मिक प्रतिज्ञा स्वामी विवेकानंदाने केलेली आहे. विवेकानंद ज्यावेळेला शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये चालले होते, नावेतून प्रवास होता. स्वामी विवेकानंदाला बघून हसायला लागले पाश्चात्य लोक. आता बी महाराज लोकांना गाडीत बसल्यानंतर हसतात लोक. आले टाळ कुठे म्हणतात, हे का टाळ वाजवणारे नाहीत म्हणे, टाळ कुठे आले म्हणतात. कोरोना चालू होता आपल्या बंकट स्वामीच्या मठामध्ये. दररोज भजन व्हायचं. 10-5 महिला मंडळ, 10-5 पुरुष मंडळी यायची.
आणि एके दिवशी मठातला मुलगा होता, महेश त्याचं नाव. आणि मी म्हणलं आज भजन नाही का? सगळे लोक म्हणले करायचे भजन. आणि पेटी वाजवणारे जे होते मठाच्या समोर राहत होते. मी म्हणलं जा त्यांना बोलून आण. घरी गेला आणि घरी गेल्यावर दरवाजा वाजवला. ओ भास्कर महाराज. म्हणजे काय? चला टाळ कुटायचा टाइम झालाय म्हणलं. याचा अर्थ भजन करणं हे महत्वाचं आहे. टाळ कुठे लोक काय म्हणतात, निंदा करतात, सांगायचं नाही. स्वामी विवेकानंदाचा तो फेटा कपणी, गळ्यामध्ये पूर्ण पाहिले, लुंगी लावलेली. स्वामी विवेकानंदाला पाहिल्यानंतर हसायला लागले. संस्कृत भांडारकर पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, सद्वी संकटे बेहस्त येते. शहाणी माणसं संकटामध्ये शांत असतात आणि मूर्ख माणसं संकट येण्याच्या अगोदरच रडत बसतात. विठ्ठला त्यांची निंदा चालू आहे. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे बघत नाहीत. ज्यावेळेला आपल्या देशाची आणि धर्माची त्यांनी निंदा केली, त्यावेळेला स्वामी विवेकानंद साधू असताना सुद्धा ताड करून नावेत उठले आणि उठल्याबरोबर त्या बाकीच्याला इशारा केला, खबरदार म्हणले, यापुढे जर माझ्या प्रिय हिंदू धर्माची आणि माझ्या देशाची जर निंदा कराल तर उसळत्या समुद्रात फेकून देईन म्हणले तुम्हाला. याला धार्मिक प्रतिज्ञा म्हणतात. या अभंगामध्ये विचार जर केला, राजकीय प्रतिज्ञा केलेली आहे का सामाजिक प्रतिज्ञा केलेली आहे का धार्मिक प्रतिज्ञा केलेली आहे, त्याला याच्यामध्ये एकही प्रतिज्ञा नाही. राजकीय नाही, सामाजिक नाही, धार्मिक नाही. आणखी प्रतिज्ञेचे तुम्हाला 4-5 प्रकार सांगतो. काही ठिकाणी अनर्थमूलक प्रतिज्ञा केलेली, काही ठिकाणी अर्थमूलक प्रतिज्ञा आहे, काही ठिकाणी स्वार्थमूलक प्रतिज्ञा आहे, काही ठिकाणी परार्थमूलक प्रतिज्ञा आहे आणि काही ठिकाणी परमार्थमूलक प्रतिज्ञा आहे. आता एका प्रतिज्ञेचं सांगायचं म्हटल्यानंतर उशीर होईल. अनर्थमूलक प्रतिज्ञा इंद्राने अहिल्याच्या स्वयंवराच्या वेळेला केलेली आहे, कथाभाग बघून घ्या. अर्थमूलक प्रतिज्ञा दुर्योधनाने केलेली, बेकेसाठी कोण राज्य देतो. स्वार्थमूलक प्रतिज्ञा तुम्ही आम्ही आपल्या स्वार्थासाठी करत असतो. परार्थमूलक प्रतिज्ञा संत महात्मे जनतेच्या कल्याणासाठी करत असतात आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा संत महात्मे स्वतःच्या कल्याणासाठी करत असतात. जगद्गुरू तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहिले आणि देवाला प्रार्थना केली, देवा मी जन्म घेईन. जन्म घेईन म्हटल्याबरोबर जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, तुम्ही जन्म घेणार ही गोष्ट खरी आहे, पण जन्म नेमका तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा Hey,
घेईन मी जन्म याजसाठी देवा, देवा मी जन्म घेईन. देवाने विचारलं असलं पाहिजे, तुकाराम महाराज तुम्ही जन्म घेणार पण कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया, तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी काय करणार आहे? जन्म घेणार आहे. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतोय, बरोबर इकडे बघा, शाळेत जाताना तुम्ही घेईन हा शब्द आहे, तो वर्तमान काल दाखवतो का भूतकाल दाखवतो का भविष्यकाल दाखवतो? घेईन हा जो शब्द आहे काय दाखवतो? वर्तमान काल का भूतकाल का भविष्यकाल? भविष्यकाल दाखवतो. कोणी बी तुला पटकन बायको करीन बरं, मोठ्या झाल्यानंतर, हुशार झाल्यानंतर. हुशार आहेत. आणि अलीकडे काय व्हायला लागले, मुलापेक्षा मुलीच हुशार निघायला लागलेत बरं का. कुठे हुशार नाही, सांगितलं भविष्यकाल आहे. मग भविष्यकालामध्ये जन्म घालतात, भूतकालामध्ये केलं काय, वर्तमान कालात करतात काय, आणि सेवा भविष्यकालामध्ये का घालतात? त्याचं कारण असं आहे, भूतकालामध्ये अनेक जन्मामध्ये आम्ही सेवा करत आलेले आहेत. चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, एक मोठा अभंग आहे, ऐका नाम याचा जन्म मूळ संचित. हिरण्यकश्यपुळी नामा भक्त प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे दाशीचे पद. दुजा जन्म याचा अंगदराम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी निजा. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवी उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल कीर्तनी, त्याचेच सेवे लागी जन्मली दाशी जन्मी. जनाबाईचा अभंग आहे. चारही युगामध्ये भगवान परमात्म्याची सेवा केलेली आहे. देवाचं आणि नामदेव महाराजांचं अतूट नातं होतं. नामदेव महाराज हे लाडके प्रेमळ भक्त. नामदेव महाराजांच्या हाताने वयाच्या 5व्या वर्षी काय केलं? दूध पिले, जेवण घेतलं भगवान परमात्मा. एवढंच काय, असं कीर्तन जर चालू असलं नामदेव महाराजांचं, तर नामदेव कीर्तन करायला लागल्यानंतर Yeah.
नामदेव कीर्तनकडे पुढे देव नाचे पांडुरंग. आणि जनाबाईचा असा अधिकार होता, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. महाराज जी चाल आता म्हणली ना, ती गुरुनाम गुरु बंकटशाही महाराजांची चाल आहे बरं का. आणि ती चाल बसवायला त्याला अख्खा लॉकडाऊन गेला होता. नामदेव कीर्तन करी, नामदेव महाराज कीर्तन करायचे, देव नामदेव महाराजच्या पाठीमागे चालायचे. नामयाची पेटी चाली की शिराज लागावया. बस एवढा देवाचा आणि नामदेव महाराजांचा अतूट संबंध होता. मागच्या जन्मामध्ये सेवा केली, वर्तमान कालामध्ये सेवा चालू आहे. दिनरजनी हा चिधंदा, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत माझी. बोलू द्यायचा विचार दिसा ना का? तुझी वाचा जर अनावर झाली तर जरा कमी कर. माझी मदत झाली अनावर आणि प्रमाण जे आहे ना, ज्यांचं 12वं पुण्य स्मरण आहे असे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य सिद्ध संत विठ्ठल महाराज यांच्या मुखात शोभतो. सतत माळ आणि माळीमध्ये रामकृष्ण रामकृष्ण. त्यांची वाचा जी होती ती पिकलेली होती आणि म्हणून त्यांनी मुखातून जो शब्द बाहेर काढतील ते काय व्हायचं, खरं होत होतं बरं का. आणि म्हणूनच एवढा समाज या ठिकाणी जमलेला आहे. हा निस्वार्थ बुद्धीने सेवा जर केली तर भगवान परमात्मा जो आहे ना, भगवान परमात्मा त्या भक्ताचा लळा पाळीत असतो. पाळी पंढरीनाथ. तर सांगायचं तात्पर्य, वर्तमान कालामध्ये सेवा चालू आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा देवाला हात जोडले, प्रार्थना केली आणि देवाला सांगितले, देवा मी जन्म घेईन आणि तुझ्या चरणाची सेवा करीन. पण घेईन मी जन्म याच्यासाठी तुझी चरण सेवा सदा. इथं 2 शंका निर्माण करतो मी. जन्म देणं हे देवाच्या हातात आहे का प्रारब्धाने जन्म मिळतो? आणि जन्म घेत असताना दुःख आहे. जगामध्ये सगळ्याला सुख आवडत आहे. दुःखादू दुजते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. सगळ्याला दुःख आवडत नाही, सुख आवडतं. ज्याला दुःख आवडतं त्यांनी वर हात करा बरं. तुम्हाला दुःख आवडतं का? बरं, मग कुंती मातेच्या नंतर तुम्हीच पुन्हा पहिल्यांदा पाहायला भेटणार दुःख आवडणार. कुंती मातेने सांगितलं होतं, देवा मला दुःख दे, दुःखामध्ये तुझी मला काय होते, आठवण होते, म्हणून दुःख दे. काटा जरी मोडला तरी अरे देवा म्हणतो आपण, किंवा आगाई म्हणतो. मला तो विषय लांबवायचा नाही. फक्त जीवनामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की जन्म घेणं आपल्या हातामध्ये नाही आणि देणं देवाच्या हातामध्ये नाही. जन्म घेताना दुःख आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज दुःख का मागतात? सगळ्याला सुखाची गरज आहे. हे 2 शंका आपण भावार्थानंतर पाहू. आता विषय असा आहे की देवा तुझ्या चरणाची सेवा करीन. माणसाच्या जीवनात चरणाची सेवा जर मिळाली तर मनुष्य हा भाग्यवान असतो. रामायणातला छोटासा प्रसंग सांगतो. ज्यावेळेला रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आणि मातोश्री सीता वनवासाला निघालेले, रामायणाचार्य इथं बसलेले दोघं बी, त्यांना सगळं माहीत आहे. फक्त मी थोडक्यात घेणार आहे. पहिलाच दिवस आहे, गंगेतून प्रवास आहे. गंगेच्या काठावर रामचंद्र प्रभू आहेत, लक्ष्मणजी, मातोश्री सीता आणि नावेतून पलीकडे जायचे. नावाड्याने नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे. नावेमध्ये तो भजन करत बसलेला आहे. सीताराम राम राम सीता
कीर्तनात बसून भजन करतो नाही असं नाही बरं का, कोणतरी म्हटलं करीत नाही. कीर्तनात बसून आपण भजन करतो. बराच वेळ झाला. रामप्रभूने आवाज दिला, ए नावाड्या, पलीकडच्या काठावर जायचे, आम्ही 3 जण आहोत. केवट प्रसंग रामायणातला सगळ्याला माहिती आहे. नावाडी भजनामध्ये एवढा तल्लीन झालेला होता, त्याने ऐकलं नाही. शेवटी लक्ष्मणाला राग आला. रागाच्या भरात लक्ष्मणाने त्या नावाड्याला इशारा केला, ए नावाड्या, जगाचा मालक जर तुला नाव मागायला लागलाय, एवढी तुला घमेंड आली का? म्हणजे बघत नाही, भजन करतो. रामप्रभूने हस्तक्षेप केला, मध्यस्थी केली. खरं तर आपल्याला जर काम असेल एखाद्याकडं तर त्याला दमदाटी करून काम होणार नाही, त्याला विनंती करावं लागत असतं. आमचे गुरुरी सुदाम बाबा सांगायचे, एक सावकार होता, सावकाराकडे काही पैसे लागत होते म्हणून एका मुलाला पाठवलं. सांगितलं जा म्हणले सावकाराकडे 10,000 रुपये घेऊन ये. आता सावकार म्हणजे कसे वाळून गेलेले असते, फार ढिरी बिरी झाडझूड सगळे बसलेले होते. तो गेला आणि पैसेच मागायला पाहिजेत का नाही. गेल्याबरोबर सावकाराला हसायला लागला, कारण एवढा मोठा सावकार कधीच बघितलेला नव्हता. हसायला लागल्याबरोबर सावकारांनी सांगितलं, काय झालं हसायला? ते म्हणलं काही नाही. म्हणले विनाकारण कोणी हसत नाही, हसला का असा? ते म्हणले हसू याचं आलं की जर सावकार तुम्ही मेलात तर दरवाजा पाहिला तर छोटा आणि तुमचं शरीर पाहिलं तर मोठं, बाहेर कसं काढावं? 2 ठोके दिले, अंधाऱ्या खोलीत टाकून द्या. हो तिकडं बघा, सत शिकलं तिकडं सर्दी झाली. भाऊ येत नाही म्हणून मोठ्या पोराला पाठवलं. गेल्यानंतर म्हणजे सावकार माझा भाऊ आला होता. ते म्हणले काय तुझा भाऊ? आल्यावर हसायला लागला. काम सांगितलं नाही. काय म्हणला? म्हणले तो असं म्हणला की तुमचं शरीर पाहिलं तर एवढं मोठं, दरवाजा पाहिलं तर छोटा, आणि तुम्ही मेल्यानंतर बाहेर कसं काढावं? ते म्हणला लहान लेकरू त्याला काय कळत नाही. समजा तुम्ही जर मेले आणि दरवाजातून बाहेर जर नाही निघले तर तुमचे तुकडे तुकडे करून बाहेर काढून म्हणणार पैसे मिळतील का? लगे त्याला मी 2 लाथा घातले आणि त्याच्यावर टाकलं अंधाऱ्या खोलीत. पुन्हा बाप आला. बाप आल्यानंतर म्हणले सावकार माझे 2 मुलं आले होते, पैसे पाहिजे होते. अहो काय म्हणते तुमची मुलं? आल्यानंतर मला पाहिल्यानंतर एक म्हणतो तुम्ही मेलात तर बाहेर कसं काढावं, दुसरा म्हणतो हातपाय तोडून बाहेर काढावं. त्या म्हाताऱ्याने सांगितलं सावकार मुलं ते मुलं, त्यांना काय कळते? अहो तुम्हाला बाहेर काढायचीच गरज नाही ना, तुमचे पैसे ही माडी याच्यावरच राखेल टाकून तुम्हाला इथंच फुकून देऊ. आता सांगा मला पैसे मिळतील का? विनंती करावी लागते देवाची. इथं लक्ष्मण काय करायला लागलेला आहे? राग राग त्या नावाला सांगायला लागलाय, मी बघून घेईन नामकं करीन. रामप्रभूने सांगितलं तू शांत. अडला नारायण काय तुमच्याकडे म्हण नारायण देव जरी आणला ना, अडचण आली देवाला तरी नारायणाची पाय देव होते. देवाने विचार केला लक्ष्मणा थांब. रामप्रभूने नावाड्याला सांगितलं, नावाड्या नाव घेऊन आम्हाला पलीकडे जायचं. पलीकडे जायचे म्हणल्याबरोबर नावाड्याने ठरवलं नाव हाणायची. नावीत बसले, पण बसायच्या अगोदर सांगितलं देवा माझी एक विनंती आहे, तुम्हाला नावेत बसून नेतो पण मला पाय धुण्याचा आग्रह केला. काय त्याचं कारण आहे म्हणले, तुम्ही दंडकारण्यातून जात असताना दगड स्त्री होती, दगड पडलेला होता आणि त्याला तुमचा पाय लागला, त्याची स्त्री झाली. आम्ही असं ऐकलेले. अस्मिन दंडकारण्य वासिनः, दंडकारण्यामध्ये दगडाला स्पर्श झाला, त्याची स्त्री झाली. पत्थर से लकड़ी तो बहुत नरम होती है. दगडाची जर स्त्री झाली तुमच्या पायाने किंवा धुळीकणाने, त्या लाकडाची स्त्री झाली तर मग काय करायचं? देव हसले, म्हणले काय म्हणलं तुझं, मला पाय धुणे. नावाड्याला सांगितलं जा घरी पाय धुण्यासाठी पाणी घेऊन. आपलं पाय धुवायला पाणी आहे, पण यांनी घरचा रस्ता धरला. घरी चालल्यानंतर लक्ष्मणाला वाटलं, कपाळाला हात लावला, सांगितलं दादा हे घरी जाईल, बायकोला बोलवी पुराणी आणि मग पाय धुणे. तोपर्यंत उभा राहावं लागणार आहे. ते म्हणले त्याला विलाज नाही, कारण कीर्तनकारांनी कीर्तन सोडल्याशिवाय उठता येत नाही. 9 वाजे किती 11 वाजे
शेवटी घरी गेला, बायकोला सांगितलं, मुलाला सांगितलं, आनंद झाला. सोन्याचं पात्र नव्हतं, चांदीचं नव्हतं, धातूचं नव्हतं. काटोट घेतली, गोस्वामी तुळशीदासजी दान करतात. पाणी कटोटा भरली, भाव स्नान केलं, काटोट्यामध्ये पाणी आणलं, त्याच्यामध्ये देवाला उभं केलं आणि भाव विभोर पाय धुवायला लागले. पाय धुत असताना देव अशी नावाडी विडुलायला लागले. लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावला, म्हणले बघ नावाड्या, देव जर पडला तर. त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा गप बस, ही अयोध्या नाही तर गंगेच्या काठ इथं माझ्यासारखं होणार आहे. बरोबर लक्ष्मणाला जास्त राग. शेवटी रामप्रभूने सांगितलं, लक्ष्मणा थांब जरा, कारण क्षुल्लक गोष्टीला रागवता कामा नये. नावाडी काही सामान्य नव्हता, तो भक्त होता. त्यांनी सुद्धा सांगितलं, लक्ष्मणा मगापासून तुझी बडबड चाललेली आहे, ऐक म्हणले, छाती पुढे केली आणि मार म्हणले, तुला कुमकुमित मार म्हणले. तुझ्या मारण्यामध्ये माझे बरेचसे फायदे. पहिला फायदा रघुकुलाच्या शूरपुरुषाकडून मरण, दुसरा फायदा पवित्र गंगेच्या काठावर मरण, तिसरा फायदा देवाच्या समोर मरण, चौथा फायदा मी मेल्यानंतर माझी बायका रडायला लागली तर अश्रू पुसायचे देव काम करतील. मी मेल्यानंतर माझ्या अंत्यविधीला तुम्हाला थांबावं लागेल आणि मी मेल्यानंतर आमच्या सगळ्या भावकीला सुतक पडन, नावा चालू राहणार नाहीत. 10 दिवस तुम्हाला इथंच थांबावं लागेल. लक्ष्मणाने धनुष्याचा बाण काढला आणि म्हणले, मारणे लायक नाही आहे, 10 दिन तर खडा रहना पडेल, 10 दिवस थांबावं लागेल. शेवटी रामप्रभूने काय केलं, लक्ष्मणाला समजून सांगितलं आणि शेवटी लक्ष्मणजी पाय धुत, रामप्रभू हे पाय धुत असताना हसले. 3 वेळेला हसले. एकदा लक्ष्मणाला बघून हसले, एकदा सीतामाईकडे बघून हसलेले आणि एकदा संयुक्त विद्यमाने दोघांकडे बघून हसलेले. का हसलेले याचं उत्तर या दोघाला विचारा, पुन्हा मी सांगणार नाही बरं काय. रामायणाचार्याला विचारा. तुम्ही म्हणाल का हसले? सीताबाईला बघून हसले होते. सीतेला म्हणत होते, सीते ज्यावेळेला आपलं लग्न झालं त्यावेळेला विदेश स्थितीमध्ये राहणारे जनकजी तुझे वडील पाय धुलाला माझ्या पाय धुवायला आले, पण डाव्या पायाचा फक्त अंगठा धुवू दिला होता. तुझ्या बापापेक्षा हा मोठा आहे, दोन्ही पाय धुतोय. काय सम साधली हो तुम्ही, दोन्ही पाय धुतोय, तुझ्या बापापेक्षा मोठा आहे म्हणून सीतेला बघून हसले. लहानपणी लक्ष्मणाला रामप्रभूच्या डाव्या पायाचा अंगठा असा तोंडात धरल्याशिवाय झोप येत नव्हती आणि ज्या दिवशी अंगठा मिळणार नाही तोपर्यंत लक्ष्मणजी रडत होते. सांगत होते, लक्ष्मणा अरे डाव्या पायाचा अंगठा तोंडामध्ये चोखल्याशिवाय तुला झोप येत नव्हती, तुझ्यापेक्षा भाग्यवान आहे, हा दोन्ही पाय धुतोय, तुझं काही चालत नाही म्हणून लक्ष्मणाकडे बघून हसले. आणि संयुक्त विद्यमाने दोघांकडे का बघितलं तर त्या लक्ष्मणाला म्हणत होते, जोपर्यंत माझं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत सेवा करण्याचा अधिकार तुला होता, पण लग्न झाल्यानंतर अर्धांगी नात्याने सीतामाईकडे सेवा गेली, दोघं सेवेसाठी भांडत होता. आज दोघंही या ठिकाणी आहेत, तुम्हाला बाजूला सारलेले आहे. आणि तो नावाडी जो आहे त्याने काय केलेले, पाय धुतलेले, तुमच्यापेक्षा काय आहे भाग्यवान आहे म्हणून दोघांकडे बघून हसत होते. विठ्ठल त्याच्या जीवनामध्ये त्याचा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सामान्य एक केवळ त्याने देवाच्या चरणाची सेवा केली, धरून गेले. माझ्या जीवनामध्ये सुद्धा माझा उद्धार होण्यासाठी देवा मी काही करणार नाही, जन्म घेईन आणि तुझ्या चरणाची सेवा करीन. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं देवाने, चरणाची सेवा करणार, चरणाची सेवा करणार म्हणजे नेमकं काय करणार? त्याचे हरिनाम कीर्तन आणि घालू लोटांगण किंवा घालीन लोटांगण महाद्वारी.
माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे 3 शत्रू आहेत. पहिला आहे पाप, दुसरा आहे अज्ञान आणि तिसरा शत्रू आहे अभिमान. माणसाच्या जीवनामध्ये अभिमान जर असेल तर त्याचं जीवन उद्ध्वस्त आहे. रावण सर्वगुण संपन्न होता बरं का. मंदोदरी सारखी महान पतिव्रता पत्नी होती. विभीषणासारखा भाऊ होता, कुंभकर्णासारखा भाऊ होता, इंद्रजितासारखा मुलं होती. पण त्याचं वाटोळा जर कशाने झाला असेल तर फक्त अहंकार. कुणी जरी काही सांगितलं तरी त्याने ऐकलं नाही. म्हणून अहंकाराची निवृत्ती कशाने होते? लोटांगणाने. कालीन लोटांगण महाद्वारी. पाप आपल्या अंतःकरणात जर असेल तर पापाची निवृत्ती जर करायची असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण. सगळे सुज्ञ आहेत. तृणाग्नी मिळे समरस झाले किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे. पापाचं नामस्मरणाने पाप, लोटांगणाने अहंकाराची निवृत्ती. आता या ठिकाणी संत महात्म्यांच्या पूजनाचा आणि अज्ञान निवृत्ती होण्याचा कार्यक्रम भाऊ संबंध काय? पक्वाजी महाराज आजारी पडले, पडून आहेत बिचारी. आमचे प्रमाण म्हणणारे जे सतीश महाराज त्यांना इंजेक्शन दिलं. मी पत्ते पाळलं आणि गुण इकडे चोपदाराला आला. असं कधी झालं का? आमचा कार्यक्रम भाऊ काहीतरी संबंध असला पाहिजे. जे आजारी पडेल त्याला इंजेक्शन दिलं पाहिजे, त्यांनी पत्ते पाळलं पाहिजे, त्यांनी गोळ्या खाल्ल्या पाहिजे, त्याला इथं अज्ञानाच्या निवृत्तीचा आणि काय संत महात्म्यांच्या पूजनाचा कार्यक्रम संबंध काय आहे? त्याचा संबंध असा आहे, अज्ञानाची निवृत्ती ही ज्ञानाने होत असते. आणि जगाच्या बाजारामध्ये ज्ञान जर कुठं मिळत असेल, ज्ञानोबारांना विचारा, ते ज्ञानोपयोगा बसले जरी म्हणे आधी संताया बजावे. अंडरलाईन करून ठेवा, संत महात्म्यांची पूजा करायची. अज्ञानाची निवृत्ती होते आणि ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि म्हणून अज्ञान निवृत्तीसाठी संत महात्म्यांचं पूजन आहे. अहंकार निवृत्तीसाठी महाराष्ट्रामध्ये लोटांगण आहे. आणि पापाच्या निवृत्तीसाठी भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, गालील लोटांगण महाद्वारी. महाराज ही सेवा करत असताना तुम्ही राहणार कसं त्याचं वर्णन तिसऱ्या
भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हाला देखील सुख दुःखाची चाड नाही. आता मला सांगा, निर्भर शब्द आलेल्या अभंगामध्ये जगाच्या पाठीवर 5 तत्व दुर्भर आहेत आणि एक तत्व निर्भर आहे. निर्भर तत्व म्हणजे संत तत्व आहे आणि 5 तत्व दुर्भर कोणते त्याचा एक श्लोक सांगतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा विषय समाप्त करतो. जामातो जठरो जाया जात वेदो जलाशय पंचयत्र कुर्वंते जकारो पंच दुर्भरः. पहिला शब्द जर कोण असेल दुर्भर, जावई. जामातो जठरो, जावई नाही पोट. जाया म्हणजे पत्नी, जातवेदा म्हणजे अग्नी आणि जलाशय म्हणजे समुद्र. यांना किती दिलं तरी यांचं पोट भरत नाही. रामगुरु व्यंकटस्वामी महाराज म्हणायचे, जावयाचं पोट म्हणजे पोस्टाची पेटी, किती टाका पोट भरत नाही. जामातो जठरो, याला बी किती खायला द्या पोट भरत. जाया म्हणजे पत्नी, पत्नीला किती जरी आणून दिलं तरी पोट भरत. जातवेदा म्हणजे अग्नी, इंधनेने मला अग्नी कोटे, किती जरी सर्व टाकलं तरी इंधने आगीशी हाकाक चढे. जलाशय म्हणजे समुद्र, जगातल्या सगळ्या नद्याचं पाणी जरी समुद्राला जाऊन मिळालं तरी समुद्राची इंचभर पातळी वाढत नाही, तृप्त अवस्था आहे. आणि म्हणून जगाच्या पाठीवर 5 तत्व दुर्भर आहेत आणि निर्भर तत्व मध्ये संत तत्व आहे. आनंद कुठं जरी असलं ते आनंदामध्ये निर्भयतेने डुलतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख दुःखाची चाड नसते. लोकांनी मान जरी केला त्याला हुरळून जात नाही आणि कोणी अपमान जर केला तर त्याचं वाईट वाटून घेत नाही. आनंद निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड. आणि काही प्राप्त करून घेण्यासाठी अनेक साया संगकरी न धरी आस होई न उदास सर्व. काही मिळवण्यासाठी सायास म्हणजे प्रयत्न करत नाही. अनेक सायास न करी न धरी आस, अपेक्षा धरत नाही. नाही तर जगामध्ये सगळ्याला अपेक्षा आहे. अपेक्षा रहित जीवन जर कोणाचं असेल तर संत महात्म्यांचं आहे. म्हणून एकच श्लोक सांगतो आणि 4थ्या चरणाचा अर्थ समाप्त करतो. निस्सोष्टी शतम शतीदश शतम लक्षम सहस्राधिप लक्ष शक्ती दीपालताम चिदपती चक्रे शतम वांचती चक्रे सुरराजताम सुरपतिर्ब्रह्मास्पदम वांचती ब्रह्मा शैवपदम शिवहरिपदम ह्या अशावधीन कोगतः. या श्लोकामध्ये पंतप्रधानाने राष्ट्रपतीचं तर नावच नाही बरं का. ब्रह्मा शैवपदम शिव हरिपदम ह्या अशावधीन कोगतः. ब्रह्मदेवाला वाटतं मला शंकराचं पद मिळावं आणि भगवान शंकराला वाटतं मला विष्णूचं पद मिळावं. हे सगळे अपेक्षेमध्ये गुरफटलेले आहेत. पण संत महात्मे मात्र याच्यापेक्षा वेगळे आहे. आणि म्हणून भक्ता इसले जाना जे देही उदास महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं जो असा लोकलेला होता तो प्रगट करण्याचं काम नळोबाराच्या नंतर
कुणी जर केलं असं ते बंकट स्वामी महाराज. आज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजपासून सप्ताह सुरुवात झालेली. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, श्रीकृष्णदास लोहिया महाराज, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, बाबूराव डोरी गुरुजी, माधव महाराज सुकाळे गुरुजी, रामकृष्ण भाऊ इडशीकर, भगवान भाऊ इडशीकर, त्याचप्रमाणे नारायणगिरी बाबा सरला बेटकर, महंत सोमेश्वरगिरी महाराज, आमच्या भागातले गुरुरे एकनाथ महाराज, गुरुरे सुदामबाबा असतील, त्याचप्रमाणे आपल्या मोरगावचे नारायण महाराज गोंधळी असतील, नागपूरचे रामचंद्र महाराज नागपूरकर असतील, बंकट स्वामी महाराजचं कीर्तन होतं नागपूरला, तमाशा चालू होता, तमाशा बंद पडला, सगळे कीर्तनाला आले. तमाशा चालू झाल्यानंतर एक पोरगा असंच गात होतं बरं का तमाशा. स्वामी महाराजांनी पाटलाला सांगितलं, तू इकडे ये, किती पैसे देतात? ते म्हटलं 500 रुपये देतात महिन्याचे. स्वामी महाराज म्हणले, दररोज तुला 2 रुपये, काय हरकत नाही, चल. त्यांना तमाशातून आणलं आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं कीर्तनकार बनवलं. त्यांचं नाव जर काय असेल तर रामचंद्र महाराज नागपूरकर बरं का. महाराष्ट्रामध्ये बंकट स्वामी महाराजा एवढी शिष्य मंडळी जगात कुणाचीच नाही. पंढरपूरला मठ जर कीर्तनाला उभा राहिले ना, सगळे टाळ घेऊन असायचे. लुब्धली आदी लागली समाजी, मुडजन धरणारी लोकारे, मृदंगाचार्य तसेच, गायनाचार्य तसेच. आणि सकाळी जर काकड्याला स्वामी महाराज बसले तर 3 मजली असे फुल व्हायचे काकडा ऐकायला स्वामी महाराजांचा. आणि स्वामी महाराजांच्या काकड्याच्या चाली, आता बघा कीर्तनकाराने कीर्तनामध्ये कशा पद्धतीने बोलावं याचं मार्गदर्शन स्वामी महाराजांनी केलं. ज्ञानेश्वरीचा अर्थ स्वामी महाराजांनी दिला. मृदंग कसा वाजवावा याचे धडे स्वामी महाराजांनी दिले. चाली कशा म्हणाव्यात याचे धडे स्वामी महाराजांनी दिले. आणि काकडा कसा गावा, कारण बालगंधर्व स्वामी महाराजांच्या काकड्यासाठी 2-2 तास अगोदर येऊन तो जागा धरून बसायची बरं का. कोण? बालगंधर्व. ही बंकट स्वामी महाराजांची ख्याती. असा मठ आहे पंढरपूरला, 3 मजली लाकडी सागवानी बांधून झाला. आणि ज्यावेळेला त्याचा ट्रस्ट केला, चॅरिटी कमिशनर समोर गेले, पाहिलं तर स्वामींचं नाव त्याच्यात नाही. स्वामी महाराज म्हणले, चॅरिटी कमिशनरने सांगितलं तुमच्यासाठी काय? ते म्हणले जनतेचा पैसा, जनतेसाठी मठ बांधून दिला, लोक कीर्तन प्रवचन त्याच्यामध्ये करतील, माझ्यासाठी चंद्रभागेचं वाळवंट आहे म्हणले, मला त्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ त्यागाची शिकवण स्वामी महाराजांनी दिली. आणि खऱ्या अर्थानं आमच्याकडे वारकरी शिक्षण संस्था 100 मुलं तुम्हाला सांगतो या मुलासारखे शिक्षण घेतात. आणि जवळजवळ 90 पकवाजे आज जरी गेलो तरी ते तयार आहेत सगळे बरं का. 90 पकवाजे असे उभार जर राहिले ना. आणि आमच्याकडे असे 2 तास कीर्तन नाही चालत. कीर्तनकाराला कंटाळा येऊस तर कीर्तनकार कीर्तन करतो. आणि पुन्हा टाळकऱ्यांनी म्हणायचं सुद्धा नाही, वाजवणाऱ्यांनी म्हणायचं नाही की आता टाइम झालेला आहे तुम्ही बंद करा. पण इथं मी तसं करणार नाही. बरोबर 9ला कीर्तन संपवणार आहे. काकड्याला आपण जायला तर पाहिलं तर म्हातारी माणसं काकडा म्हणतात, 4-2 लोक असतात. मग नवीन स्वामी महाराजच्या पद्धतीने काकडा कसा म्हटला जावा ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, आम्ही मुलांना शिकवलेलं आहे. अगदी 2च मिनटं कीर्तन तर आपण दररोज ऐकतो, पण या चाली जर ऐकायची असली तर तो मुलगा आदित्य त्याचं नाव आहे, 10 चाली तुम्हाला सांगतो स्वामी महाराजांची आपल्याला म्हणून दाखवली. करा
काकड्यापर्यंत का आंधळा पांगळा मुका गवळणी भोपाळ्या सगळं लागोपाठ म्हणलं जातं. अलीकडे आपण जर पाहिलं तर कीर्तनामध्ये चालणी करण्याचा प्रघात वेगळा चाललेला. हा सर माझा लई इकडे पिढीचे नसल्यामुळे मला काही जास्त ओव्हर बोलता येत नाही. पण तुम्ही सांगितलं कारण कीर्तनामध्ये सात्विकता असणं गरजेचे, त्याच्यामध्ये रजगुण प्राप्त झाला नाही पाहिजे म्हणून तर सांगितले लावणी मृदंग श्रुती टाळ घोष स्वामी महाराज म्हणायचे मृदंग विना आणि टाळ हे सत्वगुणी वाद्य, पेटी तबला हे काय आहे रजगुणी वाद्य, आणि ढोलकी तुंतुन जे आहे ते तमगुणी वाद्य. ढोलकी आणि तुंतुन जर चालू झालं ना, तुंतुन वाजत ना बाबा, तुंतुन तुंतुन ते ढोलकी म्हणत असतील नरककुंड ढकल, नरककुंड ढकल. तुंतुन म्हणतो कोण 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 जान म्हणतो सब जन सब जन सब जन सगळे. सात्विकता जी आहे ते लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्म रसावडी. तात्पर्य मला सांगायचं अनेक सायासन करी, कसले सायासन तर मागते करत नाही, कशाची अपेक्षा धरत नाही. अनेक सायासन करीन धर्यास होईन उदास सर्वावे, उदास अंतःकरणाने राहतात. आता अभंगाचा तात्विक अर्थ सांगतो. अनुबंध चतुष्टयाने युक्त असलेला अभंग आहे. अधिकारी विषय प्रयोजन संबंध याच्यामध्ये अधिकारी जर कोण असेल या सेवेचा तर अभंगाचं दुसरं चरण आणि तिसरं चरण. कारण अनेक आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुखदुःखा नाही जाण बरं का. हे काय आहे अधिकारी. विषय काय जर असेल तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन चालू लोटांगण महाद्वारी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मागणी मागितली आणि याचं प्रयोजन जर काय असेल तर ते म्हणजे अभंगाचं शेवट. श्रेष्ठ काय असेल तर मोक्ष. तुकाराम महाराज म्हणले काय देवा राजा उदार झाला हाती मोकळा दिला. मोक्ष आमच्या घरी काम करणारी दासी आहे ना, आणि आम्हाला तुम्ही मोक्ष द्यायला लागले. आम्हाला मुक्ती नको, आमच्या जीवनामध्ये भक्ती पाहिजे. आणि भक्ती करण्यासाठी मी काय करणार आहे, जन्म घेईन. दासी माहिती आहे का, दासी
घरात सगळ्यांनी कामं सांगायची आणि तिने ऐकायची, तिला दाशी म्हणतात. आणि आवाजावं सगळ्याला बोलायचं. बारीक पोरगा असलं तरी पोटा आंघोळीला पाणी टाकले. लहान मुलाला सुद्धा आवाजावं बोलायचं. एवढंच काय, पण आमचे गुरुवारी रामहरी बाबा म्हणायचे, त्या मालकाने पाळलेलं कुत्रं जरी असलं तरी त्या कुत्र्याला आवाजावं बोलायचं बरं का. कुत्रं जर दूध प्यायला लागलं तर आपण त्याला कसं हाकलतो, हाड म्हणून, हे का हाड. पण या दाशीला त्या कुत्र्याला काय म्हणावं लागतं, हाडा की. पण आवाजावं बोलावं लागतं. त्या दाशी म्हटलं, एवढ्या खालची वागणूक या मुक्तीला जगद्गुरु तुकोबाराय देतात. आमच्या जीवनामध्ये भक्ती पाहिजे. मोक्षामागरी कामारी दाशी होय सांगवायशी कामने. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन कालीन लोटांगण महाद्वारी. 2 शंका निर्माण केल्या होत्या. 2 मिनिटांमध्ये त्याचं उत्तर देतो. शिवेला पूर्ण विराम देतो. विठोबार पहिली शंका. आणि जन्म घेत असताना दुःख आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज दुःख का मागतात? सगळ्याला सुखाची गरज आहे. मला सांगा की नियम असा आहे की प्रारब्धाने जन्म आहे. अगा कर्मे जे उरावे तै ती सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहायिका प्रारब्धाने जन्म. परिसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाली सगर. विद्ये विद्येने शारंगर झाला पुरंदर सहस्रने. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावणच खेळ पावला. वियोग घडला सीतादेवी. प्रारब्धाने प्रारब्ध न भोगता जर त्याग करता आला असता तर नल राजा युधिष्ठिर त्याच्यात लिप्त झाले नसते. पंचदशीकार म्हणतात, अवश्यम भाविभावाना प्रतिकारो भवेद्यती तदा दुःखरली पेरन नरराम युधिष्ठिरा. नर राजाला युधिष्ठिरला प्रारब्ध भोगावं लागलं. तर जगद्गुरु तुकोबारायांचं मनुष्य जन्माचं प्रारब्ध जर नसेल तर जन्म मागून जन्म देता येणार नाही. देवाच्या बापाला प्रारब्ध चुकलेलं नाही, देवाला चुकलेलं नाही. तुकाराम महाराजांचं मनुष्य जन्माचं प्रारब्ध नसेल तर देवाला जन्म मागून देवाला जन्म देता येणार नाही. बघा पडतो कलेक्टरच्या दरवाजापुढे बोर्ड लिहिलेला आहे, परवानगीशिवाय आत येऊ नये. पण कलेक्टर साहेबाच्या मंडळी जर इथं कीर्तनाला आल्या आणि रात्री जर उशिरा गेल्या तर त्या कलेक्टर साहेबाच्या दरवाजातला बोर्ड वाचून त्या बाईने बाहेर बसावं का घरात जावं एवढं सांगा म्हणजे कीर्तन संपलं आपलं. सगळं कळालं सगळ्यांना. काय करावं? बाहेर बसावं. मला राग आहे काय की बहुतेक. कलेक्टर साहेबाच्या मंडळीने बाहेर बसू नये. गेल्यावर दरवाजावर थाप मारावा, उघडा दरवाजा. का हो? कलेक्टर साहेबाच्या दरवाजापुढे बोर्ड आहे ना, परवानगीशिवाय आत येऊ नये. हा नियम जो आहे तो तुमच्या आमच्यासाठी घरमालकिनीसाठी नाही. तसं प्रारब्धानुसार जन्म आहे ही गोष्ट इतर लोकांसाठी आहे, पण संत महात्म्यासाठी हा नियम लागू शकत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात आम्ही जन्म घेऊ. बरं, दुसरी गोष्ट, जन्म घेताना दुःख आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज दुःख का मागतात? आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्त राहील एकनाथ बाबा पंढरपूरचे मठाधिपती माझ्या अगोदरचे उदाहरण सांगायचे. शेतामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली, ज्वारी उगून आली, कणस लागली, चिकामध्ये ती ज्वारी आली, पाखरं खायला लागली. पाखरं हाकण्यासाठी मुलं चालली. राजाच्या मुलाने पाहिलं, ते बी म्हणलं मी गोपन घेऊन जाईल. माळा तयार केला, माळ्यावर उभा राहिला. लहान लहान मुलांना बारीक बारीक खडे होते, गोपनीमध्ये गुंडे घालायला. राजाचा मुलगा सोन्याच्या मोहरा घेतल्या. राजाचा मुलगा उभा राहिला माळ्यावर. आणि ज्याच्यामध्ये आपण गुंडा ठेवतो त्याला काय म्हणतो? काय म्हणतो त्याला? पटकन सांगा. हा, मुंबईला कॉटन ग्रीनला कीर्तन झालं आणि मी म्हणलं ज्याच्यात गुंडा ठेवतो त्याला काय म्हणतात? ते म्हणजे आम्हाला गोपनच माहित नाही. ज्याच्यात गुंडा ठेवतो त्याला आमच्याकडे टवळं म्हणते. बरं, टवळ्यामध्ये गुंडा ठेवला आणि मागं पुढं पाय केला, पोराने असा फिरवला गुंडा, करून गेला असा जोरात. एक म्हातारं काल्याच्या कीर्तनाला चाललं होतं विठ्ठल बाबाची पुण्यतिथी. म्हाताऱ्याच्या पाठीमध्ये धक्कन लागला.
कसं तसं असं जोरात लागला. लागल्यावर म्हातारं खाली पडलं. चष्मा एकीकडे, काठी एकीकडे, चप्पल एकीकडे, फेटा एकीकडे. कसं तरी सावरलं. म्हातारं उठलं, चालायला लागलं. आणि चालायला लागल्यानंतर काय लागलं म्हणून म्हातारं पुढं गेलेलं माघारी आलं. खाली वाकून पाहिलं. 35 वर्ष सोनाराकडे काम केलेलं होतं. खाली वाकलं, हातामध्ये तो गुंडा घेतला. सोन्याचा गुंडा असं दिसल्याबरोबर रडणारं म्हातारं हसलं. 20 तोळ्याचा असेल, कोणी मारला असेल म्हणून राजकुमाराकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर त्या पोराला सांगितलं, बाळा मार अजून 5-50. म्हाताऱ्याला विचारलं, म्हातारे एका गुंड्यामध्ये तर तुला झाक आली ना, आता का? म्हातारा म्हणलं, गुंडा लागला हे दुःख आहे, पण 20 तोळे मिळाले हे सुख आहे. तसं जन्म घेत असताना माणसाच्या जीवनामध्ये जन्म घेताना दुःख आहे, पण पुन्हा आयुष्यभर भगवान परमात्म्याची सेवा करण्यासाठी आपल्या जीवनात संधी मिळते सुख आहे. आणि म्हणून सुखासाठी ते दुःख सहन करणं आपल्या जीवनामध्ये आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, येईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, काली मंगलांगर महाद्वारी सिद्ध संत असलेले आदरणीय परमपूज्य हरिभक्तपरायण गुरुवर्य विठ्ठल महाराज यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सर्व भक्त परिवार, सर्व आयोजक नियोजक कमिटी मंडळी, त्याचप्रमाणे आदरणीय परमपूज्य मठाधिपती भास्करजी महाराज यांच्या माध्यमातून आणि सर्व भाविक भक्तांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होतोय. भगवान परमात्मा करो सर्वांना उदंड ऐश्वर्याविषयी लाभावं, सातत्याने वारकरी संप्रत राहण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्या द्यावी एवढीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच तपपूर्ती समाधी उत्सवाच्या निमित्ताने झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करून सेवेला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर